एव नरोत्तमम् परं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवतसेवया भगवती उत्तमश्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। भक्तिर्भवति नैष्टकी। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। तर आज आपण तुकाराम महाराजांचे जे तुका म्हणे श्रृंखला सुरू केलेली आहे त्यामधला पुढचा अभंग या श्रृंखलेतला आपण घेणार आहोत. तर त्या अगोदर आपण तुकाराम महाराजांचे जे अभंग आहे, तुकाराम महाराजांची शिकवण आहे ती गीता आणि भागवतावर अवलंबून आहे. तर जर आपल्याला तुकाराम महाराजांचे अभंग समजायचे असतील तर आपण गीता आणि भागवताचा अभ्यास असला पाहिजे. कारण की कधी कधी काही शब्द आहेत ते आपल्याला उमजत नाहीत आणि समजत पण नाहीत. आणि विशेष म्हणजे राधागोविंद महाराज म्हणतात, जर आपल्याला भागवत समजायचं असेल तर खेड्यात राहिलं पाहिजे. तर मला माहित नाही तुमच्यापैकी मी कोणाला पाहिलेलंही नाही आणि किंवा काही परिचय नाहीये, म्हणजे चेहरे नाही माहीत आणि पाहिलेलं नाही आणि भेटलेलंही नाही तुमच्यापैकी. तर कोण खेड्यातलंय कोण शहरातलंय मला हे माहित नाही. परंतु जे खेड्यात राहतात, ज्यांनी खेड्याचं जीवन जगलंय, त्यांना भगवंताच्या लीला समजणं अगदी सोपं आहे. म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग पण आहेत, त्यामध्येही असंच ग्रामीण भागातले काही शब्द किंवा दृष्टांत दिलेले आहेत, दाखले दिलेले आहेत. तर आज आपण जे तुकाराम महाराजांच्या या श्रृंखलेमध्ये जो अभंग निवडलेला आहे तो अभंग एक वैष्णवाची महिमा आणि हरिनामाची महिमा सांगणार आहे. तर तुम्हाला दिसतोय का? स्क्रीन दिसते की नाही? नाही नाही दिसत आहे प्रभू स्क्रीन. एक मिनिट हा. नाही दिसत आहे? नाही. आता दिसते का? हो प्रभूजी हो. हम्म. हरे कृष्ण. दिसतंय तर दिसतंय. हा दिसते ना. तर हा जो अभंग आहे, तर तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये जे महात्म्य सांगितलेलं आहे, तर यामध्ये त्यांनी एक साधं जीवन आणि हरिनाम याच्यावर भर दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे अ, या अभंगामध्ये जे चैतन्य महाप्रभूने सांगितलं की तेही त्यांनी सांगितलेलं आहे. तर अभंग जो आहे मी एकदा वाचतो, तुम्हाला दिसत असेल. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, दोष नाही कदासी, दूत सांगे यमापासी, गरुड टकियांचा भारे, भूमी गर्जे जय जयकारे, सहजतया जना छंद,
वाचे गोविंद गोविंद, तुळशीवने रंगमाला, अवघा वैकुंठ सोहला, तुका मने भेने, काल येणे तेने राणे. तर हा जो अभंग आहे, तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं की जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. तर ज्या ठिकाणी कोण राहतं, वैष्णव राहतात. तर पण पाहिलं की वैष्णव जे आहेत, तर ते कोणाला म्हणायचं की जे भक्ती मार्गाचा अभ्यास आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नित्यनेमानं करतात. आणि भक्ती कोणाची करतात? विष्णू तत्वाची. राम, नरसिंह, वामन, कृष्ण, विठ्ठल अशा या तत्वांची जी भक्ती करतात, त्याला वैष्णव म्हटलेलं आहे. आणि जे वैष्णव आहेत, वैष्णव तत्वज्ञानामध्ये काय सांगितलेलं आहे? सर्वप्रथम सांगितलेले जीवदया. जीवदया का सांगितलेला आहे? तर जीवावर दया जर केली आपण, तर आपलं हृदय कोमल होतं. आणि म्हणून कोमल हृदयामध्येच भगवंत निवास करतात. आईचं हृदय कोमल असतं, म्हणून आई मुलावर प्रेम करू शकते. तर तसं आपलं हृदय कोमल झाल्याशिवाय आपण भगवंतावर प्रेम करू शकणार नाहीत. आणि म्हणून वैष्णव जे आहेत, तर ते वैष्णव सर्वप्रथम कसं काय करतात, तर जीवदया करतात. तुम्ही म्हणाल जीवदया काय आहे? तर कुठल्याही मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येक प्राण्यावर आपल्या परीनं जशी होईल तशी दया करणं. परंतु वैष्णव तत्वज्ञानाच्या जर तुम्ही पलीकडे गेलात, किंवा वैष्णव तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त जर कोणी असेल, तर ते लोक जीवावर दया करत नाहीत. ते लोक हिंसा करतात, मांसाहार करतात. फक्त एक वैष्णवच असं तत्वज्ञान आहे ज्यामध्ये मांसाहार एवढंच नाही तर कांदा लसूण पण निषेध आहे. कारण की आपला तमोगुण रजोगुण वाढला तर आपण हिंसा करू. म्हणून इथे त्यांनी सांगितलं जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. तीच भूमी धन्य आहे, आणि तेच तीच धन्य भूमी आहे, आणि तोच देश पुण्यवान आहे. तर आज आपण पाहतो की तुमच्यापैकी कोण कोण कुंभमेळ्याला गेले? जाऊन आला की कोणी कुंभमेळ्याला नाही? कोणीच नाही गेलं. हम्म, गेलं कोणी नाही? ठीक आहे. नाही नाही ना. प्रभूजी. तर कुंभमेळ्याला आम्ही तिकडे जवळजवळ 1.25 महिना होतो. तर तुम्ही तुमच्या डोळ्यातून पाणी आलं असतं ते पाहून, लोकांचे भाव, लोकांची श्रद्धा. एवढी कडाक्याची थंडी आहे, 10-10, 15-15 मिनिटं, काही काही लोकांना तर 40-40 किलोमीटर चालावं लागलं. डोक्यावर ओझं आहे, काय खायला मिळेल हे माहीत नाहीये, कुठं झोपायचं माहीत नाहीये. आणि पण जायचंय, आणि आम्हाला त्या पवित्र संगमामध्ये स्नान करायचंय. तर भगवंत आहेत, आणि शास्त्राच्या वचनावरचा त्यांचा तो विश्वास. म्हातारे म्हातारे लोक, मी रस्त्यानं येत होतो, आणि एक म्हातारा 20 लिटरची जी पाण्याची बाटली असते आपल्या घरात येते फिल्टरची, 20 लिटरची पाण्याची बाटली त्यांनी त्या गंगाजलानं भरलेली आहे. आणि तुम्हाला जर माहित असला हा शब्द चुंबळ, किती जणांना माहिती आहे चुंबळ म्हणजे? नाही. माहिती तर आहे बरोबर. माहिती आहे चुंबक. ना, हा, कपड्याचं हो वेटोळं करतात गोल, हो आणि ते डोक्यावर हो. ठेवतात. तर तशी चुंबळ भाल. करून हं. त्याच्यावरती बाटली घेतलेली, आणि तो चालत निघालेला. आणि मग मी त्याला म्हटलं, बाबा आप इतना जल लेके कहाँ जा रहे हो? आप ये इतना चलना मुश्किल है इधर, तो इसका आपको बोझ है, ये इतना आपको हेवी हो जाएगा. नहीं, बोले गंगा का कभी बोझ होता है क्या? वो तो सबकी माँ है, माँ कभी बोझ नहीं होती.
तर त्याचा तो भाव जो होता की मी हे जे लोक येऊ शकले नाहीत त्यांना देईन, आणि त्यांचं वय. तर आपण असं पाहतो की लोकांचे असे, आणि प्रत्येक जण, एक ओडिसाचा ग्रुप आला होता आणि दिवसभर चालला होता तो. दिवसभर चालून चालून म्हणजे तो 27 किलोमीटर चालला होता, आणि म्हातारे होते ते रडत होते, त्यांना चालून थकले होते. आणि जेव्हा ते इस्कॉनच्या कॅम्पसमध्ये आले, मग त्यांना काही नाही, तर मी म्हटलं बा मी एवढं तरी करू शकतो, तुम्हाला आतमध्ये घेऊ शकतो. आतमध्ये घेतलं, त्यांना आथरायला काही खाली नाहीये, खाली झोमती जमीन, वरतून थंडी वाजते, काही थोडं आणलेलं तसंच, आणि उपाशी होते ते, माझ्याकडे पण द्यायला काही नव्हतं. आमचं सगळं बंद झालं होतं, उशीर झाला होता, ते झोपलेलो. तर अशा प्रकारचे वैष्णव किंवा अशा प्रकारची श्रद्धा असलेले लोक या भारतभूमीमध्ये आहेत. त्यांचा वास इथे आहे. म्हणून ही भारतभूमी जी आहे, ही धन्यभूमी आहे, ही पुण्यभूमी आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, भारतभूमी ते होईल जन्म जार, जन्म सार्थक करी खर उपकार. ज्यांचा जन्म या भारतभूमीमध्ये झालेला आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? स्वतःचा जन्म सार्थक केला पाहिजे आणि परोपकाराला लागलं पाहिजे. आणि स्वतःचा जन्म सार्थक करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? वैष्णव झालं पाहिजे. आणि वैष्णव तो आहे, तो जीवदया करतो. आणि जीवदया केल्यानंतर काय होतं? त्याला नामरुची यायला लागते, आणि रामरुची आल्यानंतर तो वैष्णवांची सेवा करायला लागतो. म्हणून आपल्याला भगवंतांनी, प्रभुपादांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे वैष्णव होण्याची. आणि वैष्णव होणे म्हणजे काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे 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 राम 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 हरे राम हरे. राम. तर या नामाचा जप करायचा आपल्याला, आणि वैष्णव व्हायचंय. आणि हे वैष्णव होणं सोपं आहे. कालवेद नाम उच्चारिता पाय नाही, दोन्ही पक्ष पाय उद्धरती, ठीक नाही. म्हणणारांचा जो म्हणतो तो पहिला पक्ष, आणि जो ऐकतो तो दुसरा पक्ष, दोघांचाही उच्चार होतो, आणि त्याला काळावेळाचं कशाचंही बंधन नाहीये, असा तो मंत्र आहे. आणि म्हणून आपल्याला ही पुण्यभूमी पवित्र आहे. का? तर इथे वैष्णव आहेत, म्हणून हा भारत देश पवित्र आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, आमची आज्ञा आहे तुम्ही गुरु व्हा, शिक्षक व्हा, लोकांना शिकवा, वैष्णव धर्म काय आहे, मनुष्य काय आहे. नाहीतर आज तुम्ही पाहता की इतके दिवस लोकांना इतिहास माहीत नव्हता की या असुर लोकांनी, हं, या सनातनी लोकांना किती छळ करून मारलं. तर अ, एक राजस्थानमध्ये मानसिंग का उदय कोणता तरी एक राजा होता. त्या राजाच्या जावयाला या लोकांनी जसं बकरं सोलतात त्याचं वरचं साल्ट काढून लटकावतात, तसं वेशीला लटकवलं होतं, आणि त्याला गिधाडं खात होते. तर इतके हाल करून हे लोक मारायचे, कारण की आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत. म्हणून आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी गुरु व्हायला सांगितलंय. जोपर्यंत ही शिकवण आपण लोकांपर्यंत देत नाही वैष्णव धर्माची, तोपर्यंत लोकांचं हृदय कोमल होत नाही, लोकांच्या हृदयामध्ये दया जागृत होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, धन्य तो देश आहे जिथे वैष्णव राहतात. आणि त्यामुळे काय होईल मग? दोष नाही ओकादासी, दूत सांगे यमापासी. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तिथे अजिबात दोष, ओकादशी थोडाही दोष नाही या वैष्णवाच्या ठिकाणी. जिथे काय होतं? दूत सांगे यमापाशी, यमाला सांगतायत. यमराज जे आहे तर त्या दूताला सांगतायत त्याच्या, का अरे बाबा तिथे कुठलाही दोष नाहीये, तू त्यांच्याकडे वाकड नजरेनं बघण्याची आपली शक्ती नाहीये अशा ठिकाणी. अशा जिथे काय होतो? जिथे वैष्णवांचा वास आहे, जी भूमी पवित्र आहे, असं ठिकाण जे आहे, म्हणून तुम्ही हे करू नका. आणि म्हणून मग त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की हे जे ठिकाण आहे, तर या ठिकाणी काय होतो? तर या ठिकाणी गरुड टकियांच्या भारे, भूमी गर्जे जय जयकारे. तुम्ही विचार करा की हे जे जय जयकार आहे, मी असा एक क्षण, मी ज्यावेळेस कुंभमेळ्यामध्ये होतो, असा एक क्षण गेला नाही की जिथे भगवंताचं नाव कानात आलेलं नाही माझ्या. 24 तास लोकांनी जिकडे असेल तिकडे अनेक प्रकारचे भजन,
कोणी रामचरित्र मानस त्याचं गान चालत होतं, कुठे हनुमान चालीसा चालत होती, कुठे रामायणाचा पाठ होता, कुठं भागवताचं पाठांतर होतं, तर कुठे भागवताची संहिता होती. संहिता म्हणजे नुसते श्लोक म्हणणं. तर कुठे गीतेचे तुम्ही रस्त्यानं कोणी तर रुद्र संहिता वेगवेगळ्या पुराणाचे पाठ करत होते आणि रस्त्यानं तुम्ही चाललात, तुमच्या झोपलात रात्री 12-1 वाजता तरी कधी जाग आली की मोठ्याने आवाज स्पीकर लावून सतत तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा आवाज येत होता. किती हरिनाम झाला असेल तिथे विचार करा तुम्ही. म्हणून ते म्हणतायत गरुड टकांची आभारे. तर गरुड टक म्हणजे हे दोन प्रकारचं सांगितलेलं आहे की जे यदुकुळचा ध्वज होता, यदुवंश जो होता, तर ते यदुवंशाच्या ध्वजावर जे चिन्ह असायचं, युद्ध झालं होतं त्यावेळेस पण ध्वज होते, त्या ध्वजावर गरुडाचं चिन्ह होतं. आणि त्याच्यावर चंद्र आणि छोटासा चंद्र आणि गरुड ध्वज म्हणायचे त्याला. तर तो त्या पताका, आता लोक वेगवेगळ्या फॅशनचे झेंडे घेत आहेत ती वेगळी गोष्ट आहे, परंतु अशा पताका वैष्णव घेऊन कीर्तनाला निघायचे. आणि आजही आपण पंढरपूरला लोक पताका घेऊन जातात, पण ते वेगळी म्हणजे ते लोकांना काळाच्या ओघात ते विसरून गेलेलं आहे. तर जसं अर्जुनाच्या रथावर हनुमान अंकित ध्वज होता, हनुमान चिन्ह असलेला, तसा या यादवांच्या सैन्यामध्ये ज्या सैनिकासोबत तो ध्वज होता. आणि आम्हीही या यादवाचे, या कृष्णाचे सैन्य आहोत. म्हणून हे वैष्णव काय करतात, तर हा गरुड, इथे गरुड टका, टका म्हणजे ध्वज, थोडी टकाची या टक्क्याची ही ती भाषा थोडी ही आहे जुनी. रकियांच्या भारे म्हणजे ओझ्यानं. तर हा तुम्ही जर कुंभमेळ्यामध्ये पाहिला तर या ध्वजाला फार महत्व आहे. एवढा मोठा ध्वज तुम्ही विचार करणार नाही, एक ध्वज उचलायला आणि त्या अमृत स्नान करायला जाण्यासाठी जवळजवळ 200-300 लोकांचे एवढे मोठे ध्वज असायचे त्यांच्याकडे. तर आपले आपले ध्वज लावले असायचे, आपल्या आपल्या तिथे जे अं, हे लावले होते, तंबू लावले होते, त्या तंबूमध्ये. तर तसे हे वैष्णवांचे ध्वज असतात. तर त्या वैष्णवाच्या ही भूमी जे भारानं, गरुड टकाच्या भारे भूमी गरजा, म्हणजे त्याच्या भार, भार म्हणजे एक ओझं आहे. आणि भार या शब्दाचा अर्थ भारावून जाणे, म्हणजे त्या उत्साहाने ही भूमी काय करते, जय जयकार करते. भूमी गर्जे जय जयकार, म्हणजे तो वैष्णवांचा जो आवाज आहे. तुम्ही जर कधी पंढरपूरला मुक्कामान राहिला असला दिंडीला, आणि तुम्ही जर रात्री झोपण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या कानामध्ये बघा, तर अनेक प्रकारचे आवाज येतात. आणि त्याच्यामधले अधिकांश नाही तर सर्वच आवाज जे असतात, तर ते अभंगाचे, कीर्तनाचे, हरिनामाचे असतात. तर कारण तुम्ही तो अनुभव जर घेतला असला तर. आणि म्हणून या कुंभमेळ्यामध्ये जवळजवळ 60 करोड लोक आले. आणि त्यांनी 1.5 महिना 46 दिवस हरिनाम घेतलं. तर तुम्ही विचार केला ती भूमी पवित्र नसेल का? आणि म्हणून ही जी अशी भूमी आहे जिथे जय जयकार होतो. हं? या जर तुम्ही भारताचा विचार केला तर असा एक गाव नाहीये आजही की काही गावामध्ये सायंकाळी हरिपाठ म्हणतात, सकाळी काकडा होतो. आणि काही गावामध्ये आता लोकांना वेड लागलंय त्याचं काय वेगळी गोष्ट आहे, की लोक कोणत्या बुवाबाबांना घेऊन त्यांच्याच आरत्या आणि त्यांचेच भजन स्वतः तयार केलेले करतायत, ते वेगळी गोष्ट. परंतु त्यांच्यामध्ये जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा भगवंताच्या प्रती जी आहे, तर त्याला वेगळं वळण मिळालेलं आहे. त्याला आम्ही नवीन नवीन इस्कॉनमध्ये येत होतो त्यावेळेस एक सेमिनार अटेंड केलं होतं, मिस डायरेक्टेड लव्ह. प्रेम तर आहेच, पण ते त्याची दिशा वेगळी झालेली, वेगळ्या भरकटलेलं प्रेम त्याला म्हणतात. तसं लोकांचं भगवंताप्रती प्रेम आहे, परंतु भगवंत कोण, ही मोठी समस्या या लोकांमध्ये असल्यामुळे आज हे जे आपल्याला जय जयकार भगवंताचा व्हायला पाहिजे, तो होत नाहीये. तर असं म्हणून ते इथं तुकाराम महाराज सांगतात की गरुड टकाची आभारे. आणि दुसरं एक आहे, तर हे तुम्हाला मी ध्वजाचं उदाहरण दिलं. आणि दुसरं एक असं कदाचित त्यांना सुचवायचं असावं तुकाराम महाराजांना, की गरुड जो आहे, तर
तो तुम्हाला माहित असेल समुद्र मंथनाच्या काळाला, हे की नाही, एवढा मोठा तो मेरू, हा, त्याला घेऊन येणं, देवाचे हात चेंगरत होते, राक्षसही चेंगरत होते, परंतु ते गरुडजी घेऊन आले होते. म्हणजे त्या गरुडजीचं ओझं किती असेल याचा जर आपण विचार केला, तर ते तसे गरुड भगवंताचे वाहन असलेले, ज्या ज्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतायत की गरुड टगाचे आभारे, तर ज्या ज्या वेळेस आपण एक श्लोक नेहमी आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्याचं स्मरण करतो, तर तो कोणता श्लोक आहे? नाहं तिष्ठामि वैकुंठे योगिनां हृदयेषु वा यत्र गायन्ति मद्भक्त तत्र तिष्ठामि नारद. भगवंत काय म्हणतायत? अरे नारदा, मी कुठे? मी तिथे नाहीये. वैकुंठामध्ये राहतो का मी? मी वैकुंठामध्येही राहत नाही. आणि जे योगी असं ध्यान करून बसतात, त्यांच्या हृदयामध्ये तरी आहे का मी? नाही. मग मी आहे कुठे? यत्र गायन्ति मत भक्ता. तर जिथे माझं भक्त गाणं करतात आणि तिथे मी आहे. मग तुम्ही विचार करा की आता एवढे सारे लोक, लाखो लाखो लोक एकत्र येऊन जर गाणं करत असतील, तर तिथे भगवंत येत असतील ना. आणि मग ते भगवंत आल्यावर त्यांचा गरुड आल्याशिवाय राहणार आहे का? आणि म्हणून त्या गरुडाच्या भाराने ती भूमी गरजत असेल. तर अशा दोन्ही प्रकारचा अर्थ आपल्याला इथे घेता येतो. तर एक तर ध्वजपताका त्यांच्या खांद्यावर त्यांचा भार आहे आणि त्याला बघून त्यांना प्रोत्साहन म्हणून ते गरजत आहेत. आणि दुसरं, भगवंताचं वाहन गरुड आल्यामुळे ती भूमी भार भरित झालेली आहे आणि ती भगवंताच्या नावाचा जय जयकार करत आहे. तर या तुकाराम महाराजांना या नामाविषयी म्हणायचंय, म्हणून ते म्हणतात की जय जयकार. जय जयकार कशाचा आहे? आज आपण वेगळे वेगळे लोक जयकाराचा जय जयकार करतात, ते जय जयकार नाहीये. तर भगवंताचं नाव घेणं हाच खरा जय जयकार आहे. म्हणून याला अनुमोदन देण्यासाठी शास्त्र काय सांगतं, तर भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे की अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. तर इथे काय सांगितलेलं आहे की इथे सांगितलेलं आहे की अनन्यश्चिंतयन्तो माम, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात एक्सक्लुझिव्हली, दुसरं कोणी नाही, अनन्य भावाने जो माझं चिंतन करतो. अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. जे लोक मला अनन्य भावाने, जना माझी उपासना करतात, ते लोक, तेषाम त्यांचं मी काय करतो? नित्य, कधी कधी नाही, नित्य अभियुक्त, युक्त होतो. त्यांच्या कामामध्ये मी युक्त होतो, त्यांना मदत करणे. आणि त्यांच्या म्हणजे त्याचा अर्थ त्यांच्या कामामध्ये मी युक्त होतो, त्यांच्या सेवेमध्ये मी युक्त होतो. आणि नित्य अभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. त्यांचं म्हणजे इथे थोडक्यात एका ओळीत लिहिलंय मी याचा अर्थ. तर जे माझे भक्त एकचित्त भावाने माझे स्मरण करतात, त्यांची सर्व काळजी मी घेतो. म्हणजे त्यांच्याकडे आहे त्याचं रक्षण मी करतो आणि त्यांना पाहिजे ती मी देतो, असं भगवंत म्हणतात. तो अनन्य भाव भगवंतांना प्रिय आहे. आणि ज्यावेळेस भक्त गर्जना करतात, कीर्तन करतात, त्यांचा तो भाव अनन्य असतो, त्यांना दुसरं काही आठवत नाहीये. आणि या म्हणून या ठिकाणीच आणखी श्रीमद भागवत सांगतं. काय सांगतं श्रीमद भागवत? श्रीमद भागवत सांगतं, कलेर दोषे निधे राजन अस्ति एको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम प्रजेत. कलियुगात अनेक दोषाने भरलेला जरी असला, तरी केवळ कृष्ण नामस्मरणाने मुक्ती मिळू शकते. त्याच्यामध्ये अनेक दोष आहेत. तर म्हणून या कलियुगामध्ये आपल्यामध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, या सर्व संसारामध्ये चार प्रकारचे काय आहेत? त्रुटी आहेत, दोष आहेत. कोणते आहेत ते कोणाला सांगता येईल? कोणाला माहिती आहे चार प्रकारचे दोष आपल्यामध्ये असलेले सर्वांमध्ये? हम्म
काम क्रोध लोभ. नाही, काम क्रोध लोभ तीनच झाले. काम चार. क्रोध मोह. कोण सांगता, आणखी कोण सांगता, कोणाला आठवतंय? मद मत्सर. अरे नाही नाही, चार प्रकारचे दोष, त्रुटी. चार चार. खोटं बोलणे, अपूर्ण इंद्रिय, हा हा अरे चला. बाप. हा हा, कोण कोण सांगितलं? खोटं बोलणे. हा, आणखी अपूर्ण इंद्रिय, आणखी फसवणे आणि फसवले जाणे. हा, फसवण्याची वृत्ती. तर काय आहे, आपल्या भौतिक जीवात्मा जो आहे त्याच्यामध्ये चार प्रकारच्या त्रुटी आहेत. आणि ह्या त्रुटी ज्या आहेत, एक आहे फसवण्याची वृत्ती. प्रत्येक माणूस दुसऱ्याला फसवण्याच्या प्रयत्नात असतो किंवा फसवतो. आणि दुसरं काय आहे की भ्रमात असणे. हं? भ्रमात असतो, आपण नेहमी भ्रमात असतो, असं आहे तर असं आहे. आणि चुका करतो आपण, भ्रमात असतो, चुका करतो, आणि फसवण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे. अपूर्ण इंद्रिय आहेत आपले. हे चार प्रकारचे दोष आपल्यामध्ये आहेत. कलेर दोषे निधे राजन, या कलियुगामध्ये सगळे दोष आहेत. आस्ती एकच महान गुण आहे, कीर्तनाद एव. एव म्हटलं, दुसरं नाही. कीर्तनाद एव, देव नाहीये, कीर्तना देव नाही, कीर्तनाद एव. काय? कृष्णस्य, दुसरे कीर्तन नाही. मुक्त संग परमवर्जित. तर मुक्त होतो तो या सर्व दोषापासून होतो. त्यामुळे या कलियुगामध्ये केशव कीर्तन, कली कीर्तन सांगितलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांना इथं तेच सांगायचंय की आपल्याला जर वैष्णव व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? कीर्तन केलं पाहिजे, या कीर्तनाचा आश्रय घेतला पाहिजे. तर परत एकदा लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहतील चार प्रकारचे दोष प्रत्येक जीवामध्ये आहेत. तर एक आहे अपूर्ण इंद्रियता. अपूर्ण इंद्रिय, का आपण किती म्हटलं की माझी इंद्रिय पूर्ण आहेत, तर माझे डोळे मला जरी तुम्हाला यथार्थ दिसत असले तर मला त्या डोळ्यात दिसत नाही, चष्मा लावा लागतो. तर आपले, आणि आपण नेहमी भ्रमात असतो. काय भ्रमात असतो? की आपण कधी कधी अंधारामध्ये दोरीला साप समजतो, भ्रमात जातो आपण. किंवा एखादं दूर काही दिसणार तर आपल्याला वाटतं तेच आहे. हं? तर एक आम्ही कॉलेजला होतो, आणि तुम्ही म्हणणार तुम्ही काही पण म्हणता, पण आता काही जुन्या आठवणी असतात. तर आमचे जे काही वर्गातले मुलं होते, तर ते काय म्हणायचे, का हा, दूर से देखा तो डॅश डॅश बाल सुखा रही थी. त्यावेळेसली ती नटी फार प्रसिद्ध होती. नजीक जाके देखा तो गदी धुमिला रही थी. तर भ्रम, तसा भ्रम या आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये असतो की मी, कधी कधी आपण एवढ्या भ्रमात असतो, मी 10वी पास होईल, मी मोठा होईल, अमुक होईल, आणि त्या भ्रमाचा भोपळा आपण ज्यावेळेस मोठा होऊन फुटतो. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा, आता मी 4 वर्ष एवढा जॉब करेल, मग एवढे पैसे जमेल, आणि आता मग मी पुन्हा आरामात बसून खाईल. पण तोही भ्रम आपला फुटतो. त्याच्यानंतर आपल्याला वाटतं आपल्याला आता 2 मुलं झालेले आहेत, एक मुलगा अमेरिकेत, एक जपानला जाईल, तो पैसे आणेल आणि मी बसून खाईन. तोही भ्रम आपला तुटतो. तशा भ्रमात राहणं. हं? तर पहिलं आहे अपूर्ण इंद्रिय आहे, दुसरं भ्रम आहे, आणि तिसरं काय आहे? चुका मेकिंग करतो आपण, मिस्टेक्स. हे की नाही? खोटं बोलणे. हा, फसवणे, फसवण्याची वृत्ती. बरोबर. हा, दोन राहिले ना. आपण एक तर चुका करतो, अनेक चुका आपल्याकडून होत राहतात, आणि त्यानंतर फसवण्याची वृत्ती. या जगातला कोणीही जर म्हटला की फसवण्याची वृत्ती माझ्यात नाहीये, किंवा हे चार दोष जर कोणी म्हणत असेल माझ्यात नाही, तर समजायचं निश्चितच तो कोण असला पाहिजे? भगवंत असला पाहिजे. कारण कलियुगामध्ये किंवा या भौतिक जगात जो कोणी आलाय त्याही चार दोष सोबत घेऊन आलेला आहे. आणि जर कोणी म्हणत असेल नाही नाही, बऱ्याच म्हण त्याचा भ्रम असतो, तो म्हणत असेल की नाही नाही, मी आतापर्यंत कोणाला फसवलं नाही, मी कोणाला हे केलं नाही, तर समजायचं त्याला म्हणायचं तू भ्रमात आहेस. तर अशा प्रकारचे हे चार दोष आहेत आपल्यामध्ये, आणि आपल्याला त्या दोषाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि शुद्ध भक्त जे असतात त्यांच्यामध्ये हे दोष नसतात.
आणि भगवंतामध्येही ते दोष नसतात. म्हणून भगवंत आणि भक्तांच्या सानिध्यात गेलं की जसं आपण चुंबकाच्या सानिध्यात जाऊ तर त्या लोखंड चुंबकाच्या सानिध्यात जातं आणि त्याला काय होतं, चुंबकत्व प्राप्त होतं. तर तसं आपण या चांगल्या लोकांच्या संगतीत गेलो तर आपल्याला काय, त्या चांगल्या लोकांची जी संगत आहे तर ती प्राप्त होते आणि त्याच्यामुळे त्याच्यातले चांगले गुण आपल्यामध्ये येतात आणि हे दोष आपले दूर जातात. तर पुढे पुढचा एक अभंग आहे. तर नाही, पुढचा एक श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे, पहिल्या स्कंदातला श्लोक आहे. सवय पुंसा परो धर्म यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकीय प्रतिहता ययात्मासु प्रसिद्धती. तर सर्वोच्च धर्म म्हणजे भगवंतांची निस्वार्थ भक्ती करणं आहे. आज आपण ज्याला धर्म धर्म म्हणतोय, धर्म शिको हम हिंदू म्हणणारे आहेत किंवा अनेक लोक धार्मिक आता इतके आपल्यामध्ये कर्मकांड आणि अंधश्रद्धा आहे की आपण अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या पूजा करतो, अनेक प्रकारच्या उपासना करतो, पण त्याच्यामध्ये भगवंताचं नाव येत नाही आपल्या मुखातून. तुमच्यापैकी गौरी बसवणारे किती जण आहेत घरी, आहेत की नाही कोणी? हम्म. माझ्या संपर्कात अनेक भक्त आहेत गौरी आणि गणपती घरी बसवतात, आहे की नाही कोणी? मी काय म्हणणार नाही बा, मला काही मी म्हणतो ते 33 कोटी देवता तुम्ही घरी आणून बसवा, मला काही घेणे देणं नाही त्याच्याशी. कारण की ज्याचं त्याचं भगवंताशी नातं आहे. तर जे गौरी आणि गणपती, माझा अनुभव आहे, मी पाहिलेला आहे की घरी आणून बसवतात. आमच्या आजोबाचं पंजोबाचं आहे आणि त्या दिवशी त्यांच्या माला होत नाही. त्या गौऱ्यांना एवढे नैवेद्य दाखवायचे, डेकोरेशन करायचं, काय 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 करायचंय आणि त्याच्यामध्ये ते एवढे व्यस्त होऊन जातात की त्या दिवशी त्यांचं जपही होत नाही, त्यांचं शास्त्राचं अध्ययनही होत नाही, नित्यनेम त्यांचा तुटतो. मग अशा कर्मकांडाला, अशा पूजेला काय महत्वाचं? आणि ती पूजा करतात म्हणजे काय, देवाचं नाव नाही मुखात, नुसतं काहीतरी इकडून तिकडून गोष्टी आणणं तिथे ठेवणं. तर अशा प्रकारचं, तर हा जो अहेतुकी जी भक्ती आहे भगवंताची, ती जर करायची असेल आपल्याला तर कर्मकांडामध्ये अडकून चालणार नाही. तर म्हणून आपल्याला नामस्मरण, जिथे नामस्मरणात अडथळा येईल तो धर्म नाही. सवय पुंसा परो धर्म, उच्च पर आणि सुपर. परम धर्म कोणता आहे? येतो भक्ती रजोक्षची, अधोक्षची भक्ती, तो धर्म आहे. आणि तेच जर होत नसेल, भक्तीच होत नसेल, तर मग त्या धर्माचं काय कामाचं? आम्ही अमक्या आहोत, आम्ही धमक्या आहोत, मग आम्ही हे केलं पाहिजे, आम्ही गौरी आले पाहिजे, गणपती आला पाहिजे, अनेक 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 कर्मकांड करण्यात अर्थ नाही. तो धर्म स्थापित झाला पाहिजे, नामधर्म. तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज पुढच्या याच्यामध्ये म्हणतात की सहजतया जना छंद वाचे गोविंद गोविंद. तुम्ही पाहत असाल, सहज जया जनाछंद, तया आहे ना, सहज तया जनाछंद. त्यांच्या जनाला कसा छंद असतो, काय छंद असतो, वाचे गोविंद गोविंद. म्हणून तुम्ही बघता हरे कृष्णाचे जे भक्त येतं त्यांना वेळ भेटला, कधी तुम्ही यात्रेला गेला असाल रेल्वेमधून, तर रेल्वे स्टेशनला थोडी रेल्वे थांबली की सगळे उतरतात आणि त्या प्लॅटफॉर्मवर कीर्तन करत इकडे तिकडे फिरत असतात, किंवा रस्त्याने जिथे जातात तिथे ते फिरतात आणि काय करतात, कृष्ण कीर्तन करतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारचं त्यांच्याकडं चालत असतं. तर त्यांना एकच छंद आहे, वाचे गोविंद गोविंद म्हणायचा सहज आहे. तर हा छंद लागला पाहिजे आपल्याला. तर असं तुकाराम महाराजाला म्हणायचंय. नाहीतर आज आपल्याला अनेक प्रकारचे छंद लागलेले आहेत. आणि तुम्हाला आता, तुम्ही तुमच्या घरी पण असाल आणि तुम्हाला कसं, आम्ही रेल्वेमध्ये बसलेला असतो किंवा रस्त्यानं जात असतो किंवा रिक्षात बसलेला असतो किंवा कुठेही जात असतो, एकच आवाज येतो मोबाईलमधून हसल्याचा. आणि ते हसणं, एकच माणूस सर्वत्र हसतो. मग मला असं वाटतं, हा कोण हसत असतो आणि तो इतका का हसतो आणि सगळे त्याचं हसणं का बघतायत? तर याचं कोड मला आणखीन उलगडलेलं नाहीये.
कारण की आमच्या मोबाईलमध्ये ते पॅरेंट कंट्रोल टाकलेलं, लहान मुलांना टाकतं तसं काहीच ओपन होत नाही त्याच्यामध्ये. हम्म. तर त्यामुळे आम्हाला ते माहीत नाही काय असतं तर. पण हे नक्की आहे की जिथे जाईल तिथे हसत तो माणूस त्या कानात ते टाकलं असतं किंवा आता हसत असतात, तो मोबाईल मधून हसल्याचा आवाज येत असतो. तर तो छंद लागलाय आपल्याला, पण गोविंदाचा छंद लागलेला नाहीये. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, तुळशी वने रंगमाला अवघा वैकुंठ सोहला. तर हा जो सोहळा आहे, सोहळा म्हणजे उत्सव. तर वैकुंठामध्ये जसा नेहमी उत्सव असतो, जिथे कुंठ नाही ते वैकुंठ, दुःख नाही ते वैकुंठ. तर तसाच सोहळा, तसंच अवघा म्हणजे तसाच तुळशी वने रंगमाला. तुम्हाला या चित्रात दिसत असेल, तुळशी वने म्हणजे अंगणात तुळशी आणि रंगमाळा म्हणजे रांगोळी काढलेली आहे. असे पूर्वी तुम्ही जर कधी मला माहित नाही तुम्ही कुठे राहिलात की नाही, तर मला फार त्याचा आनंद होतो ते दिवस आठवले की. आमचं मोठं अंगण असायचं आणि त्या अंगणामध्ये तुळशी असायची आणि त्या तुळशीच्या तिथे आमची आई दिवा लावायची आणि अ, सकाळी तिथे रांगोळी काढलेली असायची आणि एक कुत्रा, मांजर, गाई, गाईचे वासरं तिथे बागडत असायचे आणि त्याच अंगणामध्ये बसून आम्ही, वरती चंद्राचं चांदणं असायचं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक गोल सर्कल करून घरातले सगळे बसायचे आणि तिथे आम्ही तो जेवणाचा तर आनंद घ्यायचाच, परंतु कधी कधी शेजारच्या काही म्हाताऱ्या वगैरे यायच्या आणि ते भजन म्हणायच्या. तर ते वेगवेगळे गावातले भजन म्हणायचं आणि आमचे वडील थोडे आध्यात्मिक होते आणि आमचे आजोबा त्याच्या पुढचे होते. मग ते आजोबा पुराणातल्या एवढ्या गोष्टी सांगायचे, मग तिथे असे एकदम त्यांचे वादावाद व्हायचे की नाही या पुराणात असं सांगितलेलं आहे आणि तो आनंद काही वेगळा होता. परंतु इथे आल्यानंतर असं मला वाटतं की त्या कबुतराला जसं एका कोपऱ्यात कोंबून ठेवतात, तर तसं त्या पिंजऱ्यात पोपट कोंबून ठेवतात, तसं इकडे झालेलं आहे शहरमध्ये. तर तो तो जो वैकुंठ सोहळा आहे, तो आनंद आहे, तो इकडे नाहीये. जिथे तुळशीचे वन आहेत आणि रांगोळ्या काढल्या जातात सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, तर तिथे हरिनामाचा घोष होतो. पण आज ते दृश्य पाहायला भेटत नाही. मला आठवतंय मी लहान होतो आणि लहान असताना आमची आजी मला, मी मामाच्या गावी राहायचं आणि आजी आमच्या लवकर लवकर उठवायची, कारण आमचे मामा 3:30 वाजता उठायचे आणि मंदिरात जायचे. आणि मग आजी ते उठले, त्यांना गरम पाणी आंघोळीला दिलं, ते गेले की मला पण आंघोळ घालायची आमची आजी आणि फटके द्यायची. आणि मग आम्ही पाहायचं की प्रत्येक स्त्रियांना दिंडी यायची, तर ती दिंडी पूर्ण गावभर फिरायची. त्यावेळेस स्त्रिया ती दिंडी येईपर्यंत काय करायच्या, सगळे अंगण झाडून रांगोळी काढायच्या आणि ते एक पाट पाट असायचा, पाट रस्त्यावर टाकून त्या वाट पाहायच्या त्या दिंडीची. आणि त्या दिंडीमध्ये एक भक्त असायचा आणि त्याच्या डोक्यावर भगवंताची, विठ्ठलाची प्रतिमा असायची आणि तो त्या पाटावर उभा राहायचा आणि त्याच्या पायावर ह्या स्त्रिया पाणी टाकायच्या, हळद कुंकू लावायच्या आणि त्या भगवंताला फूल व्हायच्या आणि निघायच्या. सगळे असं करत करत तो पूर्ण गावभर दिंडी जायची आणि त्यावेळेसचा तो त्याचा मंत्र होता, श्रीराम राम जय जय राम, रामाचा सेवक जय हनुमान. असं ते सतत गायचे टाळ वगैरे वाजत आणि पूर्ण गावभर फिरायचे. तर तो आनंद आता राहिलेला नाहीये, कारण की तो वैकुंठाचा आनंद आहे, तो वैकुंठ सोहळा आहे. तो या जगामध्ये आता हळूहळू यांनी लुप्त होत चाललेला आहे, कारण की आपल्याला हेच कोणी शिकवत नाहीये. तर आपल्या वेळ झालेला आहे आणि शेवटची पंगत आहे, तुका म्हणे भेने काल नये तेने राणे. तर राणे म्हणजे त्या शेतामध्ये, त्या एरियामध्ये, त्या भागामध्ये तुका म्हणे भेने काल नये तेने राणे. तर तिथे कोणाला भीती वाटते? कालालाही काय वाटते? भीती वाटते. कुठे? अशा ठिकाणी यायची. कशा ठिकाणी यायची? जिथे हरिनामाचा घोष होतो, जिथे वैष्णवांचा वास आहे, जी पवित्र भूमी आहे. तर अशा ठिकाणी जिथे तुळशी आहे, रांगोळी आहे,
भगवंताचं गुणगान केलं जातं, तर त्या ठिकाणी कालही जे स्वयं भगवंताची शक्ती आहे काल, स्वयं भगवंतच आहे. भगवंत म्हणतात की कालोस्मी, मी काळ आहे काळ वेळामध्ये. तर तोही तिथे थांबला जातो, असं तुकाराम महाराजाला इथे म्हणायचंय. काही कोणाचा प्रश्न आहे का? काही कोणाचा प्रश्न जर असेल तर तुम्ही विचारू शकता. आता हरे माहित कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडोत हरे विचारा. कृष्ण. हा विचारा. प्रभूजी, हा हा, आपण जीवदया याच्यावरती आपण चर्चा करत राहिलो. हा हा हा. आणि अतिशय घरगुती आम्ही गृहिणी आहोत. आमच्यासाठी हा एवढा कॉमन सब्जेक्ट आहे प्रभूजी, की घरामध्ये झगडं होतात आणि ती एवढे प्रमाणात आम्ही त्यांना मारत नाही, आम्ही त्यांना उचलून फेकतो की बाबा हत्या नको म्हणून. पण ते एवढी झपाट्याने वाढ होती त्यांची, आणि मग ते सगळे आपल्या प्रसादावरती, भोगावरती, कुठेही ते त्यांचं आक्रमण सुरू होतं प्रभूजी. मग हम्म. अशा वेळेस प्रभूजी काय केलं पाहिजे? तर एक बघा की आता जरी या कलियुगाचा प्रभाव वाढत असला, हम्म, तर एक पेस्ट कंट्रोल जे करतात ना, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे. एक तर त्या झुरळाला मारतं, आणि दुसरं जे आहे तर ते त्या झुरळाला पळून लावतं. तर आता आपण जर ते घरामध्ये मॉस्किटो मारण्याचं लावलं तर ते काही मॉस्किटो मारतात. पण काही असतं की लेमन ग्रास आहे, तर ज्याला आपण गवती चहा म्हणतो, तो जिथे लावला तिथे ते हे येत नाहीत, मच्छर येत नाहीत. तर तसं आपण करू शकतो. आता माझ्या रूममध्ये तुम्हाला सांगतो, मला एकदा त्या भोसरीच्या भक्ताने ते दिलं होतं पेस्ट कंट्रोल म्हणून. तर ते त्याचा सुगंध चांगला येत होता, ते सगळीकडे लावलं तर ते झुरळं तर मला कुठे आणखी दिसत नाहीत, तर ते पळून जातात. तर असे झुरळं होण्याचं कारण एक आहे की प्लास्टिक. जेव्हा प्लास्टिकमध्ये अन्न जिथे ठेवलं जातं ना, कॅरीबॅग मध्ये, त्याला चिटकून राहतं, तर त्यावेळेस जास्त झुरळं होतात. तर कारण की कलियुगामध्ये आपण आलोय. तर तुम्हाला आणखी दुसरं एक सांगायचं म्हणजे, तुम्ही झुरळाचा विषय काढला, हे शेतकरी आहेत ना, तर शेतकरी त्यांच्या शेतावर फवारणी करतात. या ज्या भाज्या आपल्याला मिळतात ना, त्याही जर त्यांनी फवारणी नाही केली तर त्या झाडाला एकही पान राहत नाही. एवढ्या प्रकारचे किडे या याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत भूभागात. तर एवढ्या प्रकारचं पाप आपल्या हातून घडतं. म्हणून आपण काय करतो की जे काही करतो ते भगवंताला नैवेद्य दाखवून त्याचा स्वीकारतो. आता हे झुरळ आहे, तर झुरळ जर भगवंताच्या भोगावर जात असतील तर त्याचं रक्षण करणं आपलं काम आहे. तर आपण शक्यतो मारण्याऐवजी त्याला म्हणजे पर्सनली मारण्याऐवजी एक तसं पेस्ट कंट्रोल जे असतं ते वासाना पळून जातात, ते केलं पाहिजे. आता आपण कांदा तर खात नाही, परंतु तो कांदा जो असतो, कांद्याच्या त्या ह्याच्यामध्ये कोणीतरी मला सांगितलेलं आहे, मी प्रत्यक्ष करून नाही पाहिलं. कांद्याला ते खोगदा करायचा, त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं, दिवा लावायचा, तर त्या दोन्हीच्या वासानं झुरळ, बारीक किडे आणि डास पळून जातात, माशा. तो वास त्यांना सहन होत नाही. तर असं काही आपण उपाय करू शकतो. कारण की शास्त्रामध्ये काय याच्याबद्दल, कारण नाही आपण अशा युगात जन्मलोय की आता आमच्या मंदिरामध्ये पण सगळे साधू जरी असेल, जीवदयाचा विचार केला तर आम्ही खूप काय करतो, उंदराला पकडून देतो, पिंजरा लावतो आणि त्या उंदराला पकडून कुठेतरी नेऊन टाकतात. पण आता त्याचं काय होतं माहीत नाही. पण तो उद्योग चालू आहे मंदिरात पण. ते आता आम्ही जरी नाही मारलं तर हे जे साफसफाई करणारे आहेत, जाळे होतात, त्या जाळ्यामध्ये किडे असतात. कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे ते जाळे जे असतात त्याला कातील म्हणतात किंवा कोळी म्हणतात, ते पण हे लोक जाळे काढताना मारतात. कधी कधी कबूतर घरटे बनवतात, त्याचे अंडे फुटतात. तर या भौतिक जगामध्ये आल्यामुळे आपल्याला नाइलाज असतो, पाप करावं लागतं. तर त्याच्यातून अं, बाहेर पडण्यासाठी एक आहे की जाणून बुजून करायचं नाही, शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करायचा. पण त्याला, पण साप जे आपल्याला त्रास देतो, जसं सांगितलेलं आहे शास्त्रानुसार, विनाकारण त्रास देणार आपल्याला. जसं की विनाकारण त्रास देणार म्हणजे की साप आणि इंचू आहेत, शास्त्रानुसार त्यांनी आपल्याला जर मारलं, हं, तर आपल्याला त्याला आपण जर मारलं तर आपल्याला पाप लागत नाही.
आणि दुसरं आहे की मच्छराचा आहे प्रश्न. मच्छर आपण मारला नाही, पण आपल्याला चावत असेल आणि आपण असं टाळी वाजवली, मारला त्याच्यावर आणि तो मेला, तर आपल्याला त्याचा दोष लागत नाही, कारण तो आपला रक्त पितोय. म्हणून आपल्या संरक्षणार्थ आपण त्याला मारलंय, म्हणून तो मेला तर आपल्याला त्याचा पाप लागत नाही. पण तो मुद्दाम खूप मारत बसला ते बॅट घेऊन, तर हे आहे. म्हणून तशी काळजी घेतली पाहिजे, आपलं घर त्या पद्धतीचं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी पण माहित नाही, माझ्या वरिष्ठाला एखाद्या वेळेस विचारून पुढचं तुम्हाला सविस्तर सांगेल. प्रभूजी, खूप खूप धन्यवाद प्रभूजी. आणि तुम्ही उपाय पण बरेच उपाय सांगितले प्रभूजी. थँक्यू सो मच प्रभूजी. हरे कृष्णा. दंडवत हरे प्रणाम कृष्ण. प्रभूजी. दंडवत प्रणाम.